तुम्हाला कसं आणि कुठून कळलं की चीननं 2000 चौरस किलोमीटरवर कब्जा केलाय? तुम्हाला मिळालेल्या माहितीचा सोर्स काय आहे? तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? जर तुम्ही सच्चे भारतीय असाल तर तुम्ही असं करणं योग्य नाही. नेमक्या या शब्दात सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं. असं काय घडलं होतं की राहुल गांधींच्या देशप्रेमावर आज सवाल उपस्थित केले जात आहेत? तुम्ही सच्चे भारतीय असाल तर वगैरे हे का? प्रकरण काय आहे? राहुल गांधींनी असं काय केलं होतं? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज18 लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर स्टेप बाय स्टेप हे सगळं प्रकरण समजून घेऊयात. वर्ष 2022 डिसेंबर महिना. राहुल गांधींची ती फेमस भारत जोडो यात्रा. या भारत जोडो यात्रेवर अनेक जण त्यावेळी खूप प्रश्न उपस्थित करत होते. याच दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं, जे की वादग्रस्त वक्तव्य ठरलं. कारण त्याच वेळी गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये थोडा तणाव सुरू होता. वक्तव्य होतं, लोक भारत जोडो यात्रेविषयी नको नको ते सवाल उपस्थित करतील, पण आपल्या सैनिकांना चीनी सैनिकांकडून मारहाण होतीये याविषयी एकही जण प्रश्न विचारत नाही. हे तर राहुल गांधी बोललेच, पण यासोबतच चीननं भारतातील 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जाही केलाय असंही ते म्हणाले. ही 2000 चौरस किलोमीटरची माहिती त्यांना माजी सेना अधिकाऱ्यानं दिली असंही ते बोलता बोलता म्हणाले. I said to him that I bet you that the press will not ask me a question on China. I said मैं आपसे शर्त लगा लेता हूं कि प्रेस वाले आज सब सवाल पूछेंगे, आगे पीछे दाएं बाएं, यात्रा, सचिन पायलट, अशोक गहलोत, सब पूछेंगे. मगर चाइना के बारे में एक सवाल नहीं पूछा जाएगा. जिन्होंने 2000 स्क्वायर किलोमीटर हिंदुस्तान का उठा लिया, जिन्होंने हिंदुस्तान के 20 जवानों को शहीद किया, जो हमारे जवानों को अरुणाचल प्रदेश में पीट रहे हैं, मैंने कहा हिंदुस्तान की प्रेस मुझसे इनके बारे में एक सवाल नहीं पूछेगी. सच था. राहुल गांधींचं हे वादग्रस्त विधान वाऱ्याच्या वेगात सगळीकडे व्हायरल झालं. इतक्यात लखनौच्या मध्य प्रदेश आमदार खासदारांनी राहुल गांधींच्या विरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला. या खटल्याविरोधात राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, ज्याची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये कोर्टानं राहुल गांधींना चांगलंच फटकारलं. न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत होतं. कोर्टानं राहुल गांधींना कोणत्या शब्दात फटकारलं त्यावर एक नजर टाकूयात. सर्वात आधी न्यायाधीश म्हणाले, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. संसदेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी तुम्ही सोशल मीडियावर का बोललात? दुसराही प्रश्न विचारला, तुम्हाला कसं कळलं की चीननं 2000 चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केलाय? आणि तिसरा प्रश्न होता, ज्यावेळी तुम्ही हे वक्तव्य केलं त्यावेळी भारत चीन सीमेवर तणावाची परिस्थिती होती. अशा वेळी कोणताही सच्चा भारतीय असं बोलणार नाही. चौथा पॉइंट होता, तुम्ही जी वक्तव्य केलीत ती कशाच्या आधारावर केलीत? त्याचा काही ठोस पुरावा आहे का? याशिवाय आणखी एक प्रश्न होता, जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असं करणं योग्य नाही. या सगळ्यात राहुल गांधींचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुल गांधींनी संसदेमध्ये बोलण्याची परवानगी मिळवण्यासाठी निवडणूक लढवलेली नाही. संविधानाच्या अनुच्छेद 19(1) अंतर्गत राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं सिंघवी म्हणाले. तक्रार करणाऱ्यांनी तक्रार ही केवळ राहुल गांधींना त्रास देण्यासाठी केली आहे. राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले जे एका विरोधी नेत्याचं कर्तव्य आहे असं म्हणत सिंघवींनी राहुल गांधींच्या वतीनं आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची गरज नव्हती असंही सिंघवी म्हणाले. एकीकडे सुप्रीम कोर्ट आणि दुसरीकडे राहुल गांधींचे वकील अभिषेक मनू सिंघवी. तुम्ही सच्चे भारतीय असाल तर तुम्ही असं करणं योग्य नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. संसदेत बोला, सोशल मीडियावर नको असं म्हणणारं कोर्ट आणि दुसरीकडे ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना सवाल विचारण्याचा अधिकार आहे आणि एक व्यक्ती म्हणून ते सवाल उपस्थित करण्यासाठी कोणताही प्लॅटफॉर्म वापरू शकतात असं म्हणणारे राहुल गांधींचे वकील. या सगळ्यावरून राजकारण तापलं. चीनबाबत राहुल गांधींनी सातत्यानं वक्तव्य करत सवाल उपस्थित केले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. सुप्रीम कोर्टानं नोंदवलेल्या या निरीक्षणाबाबत तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी खरंच आपण सच्चे भारतीय आहोत हे सिद्ध करण्यासाठी चीनबाबत केलेल्या त्या वक्तव्याचा पुरावा देतील का?
माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव ते सगळ्यांसमोर सांगतील का? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.